आज दिनांक 16/4/2026 रोजी शिवसेना सेनगाव तालुक्याच्या वतीने या महावितरण कार्यालय हिंगोली यांच्यासमोर अन्नत्याग आंदोलन आम्ही आज चालू केलेलं आहे। सेनगाव तालुक्याबरोबरच संबंध हिंगोली जिल्ह्यामध्ये एबी केबलच्या माध्यमातून जे काही कामं झाले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आणि मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। एबी केबलच्या कामासोबतच सेपरेशन फीडर गावठाण फीडर सेपरेशनचे कामं चालू होते। मुळात 2025 मध्ये जे कामं संपलेले असतानाही सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी कामं चालू आहेत। या महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी आम्ही विचारणा केली असता या अधिकाऱ्यांना सुद्धा कोणते कामं चालू आहेत तालुक्यात, सेनगाव तालुका असो, हिंगोली तालुका असावं, संबंध जिल्ह्यामध्ये काय कामं चालू आहेत यांना पण माहीत नाही। 2 महिन्यापूर्वी आम्ही गोरेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये सेनगावचे DY आणि इतर एक अभियंता यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की संबंध प्रकरणाची आम्ही चौकशी करू। चौकशी केली नाही। या तत्कालीन अध्यक्ष अभियंता हिंगोली यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं DYशी बोला। DYला बोलल्याच्या नंतर सेनगावच्या DYनी सांगितलं इन्फ्राचे जेई आहे तिथं त्या जेईंना बोला। जेईंना विचारणा केली असता जेई म्हणते माझ्याकडे का नाही। मागच्या 2 महिन्यापासून उडवडीचे उत्तर देण्याचं काम या महावितरणातील वरिष्ठ अधिकारी, सेनगावचे DY, या ठिकाणी इन्फ्राचे जेई आणि अधीक्षक अभियंता यांनी हा संगनमत करून डाव रचलेला आहे। यांनी मला उपोषणादरम्यान एक लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही चौकशी करू आणि 2025 मध्ये या प्रकरणाची चौकशी झालेली आहे। 2025 मध्ये या प्रकरणाची चौकशी झाली तर त्या चौकशी पत्रावर कुठल्याही प्रकारची तारीख नाही, अर्ध्या जेईच्या सह्या नाहीत, लाईनमनच्या सह्या नाहीत। मग आपण साधारण कुठल्याही प्रकारची चौकशी करतो तर 5 पंचासमक्ष चौकशी करतो। एखाद्या गावखेड्यातील गावखेड्यातील चौकशीसाठी गेला असता तिथला ग्रामसेवक साहेबाची बोलवतो, तिथल्या तलाठी साहेबाशी संपर्क करतो, सरपंचाशी संपर्क करतो, तंटामुक्ती अध्यक्षाशी संपर्क करतो, पोलीस पाटलाशी संपर्क करतो। पण या महावितरण कंपनीनं प्रत्येक गावातील कुठल्याही अधिकाऱ्याशी किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिकाशी संपर्क न करता गोल चौकशी केलेली आहे। या संबंध प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी मागच्या 2 महिन्यापासून शिवसेना सेनगावच्या वतीने आम्ही पाठपुरावा करत असून फक्त दिशाभूल करण्याचं काम या महावितरणचे अधिकारी करत आहेत। जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अन्नत्याग आंदोलन चालू राहील। यामध्ये एबी केबलच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समिती स्थापून चौकशी करावी। एक अशोका बिल्डकॉन नावाची कंपनी, एक पॉलिकॅप नावाची कंपनी, या पॉलिकॅप नावाच्या कंपनीनं एबी केबलचं काम केलेलं आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। एक अशोका बिल्डकॉन नावाची कंपनी, अजूनही त्या कंपनीचे कामं चालू आहेत पण वर्क ऑर्डर त्यांची 2025 मध्ये संपलेली आहेत। मग हा अधिकारी आणि यांनी संगनमत करून हा डाव रचलेला आहे। NSC अंतर्गत जे काही कामं झाले त्या कामाची यादी मागितली असता 2 महिने झाले यादी देत आहे ऑफिस। त्यानंतर HVDS अंतर्गत जे काही शेतकऱ्याचे कामं केलेले आहेत, आज माझ्या सेनगाव तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत। त्या शेतकऱ्याच्या नावावर कामं झाले किंवा नाही झाले याची माहिती विचारली असता कुठल्याही प्रकारचं उत्तर देत आहेत। आज माझ्या गुगुळ पिंपरी येथील शेतकरी मागं 2 वेळेस उपोषण केलेलं आहे, त्यांना पण न्याय अजून मिळालेला नाही। या सगळ्या शेतकरी बांधवांना, कष्टकरी बांधवांना न्याय देण्यासाठी शिवसेना पक्ष हा सेनगाव तालुक्याच्या वतीने समोर आलेला आहे। जोपर्यंत या महावितरण कंपनीचा भ्रष्टाचार उघडा केला जात नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही।